चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले की चोपडा शेतकरी यांच्यासोबत गेल्या काही दिवसापूर्वी बैठक संपन्न झाली। त्यात बैल बाजाराचे व्यापारी बांधव आहेत त्यांना विश्वासात घेऊन एक बैठक घेतली। प्रथमतः व्यापारी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। शेतकऱ्यांना काही अडचणी, समस्या व बाजार समितीतील समस्या आणि रस्त्याने जात असताना गाई गुरे शेतकरी नेत असताना त्यांना पोलीस प्रशासनाकडून व काही संघटनांकडून होत असलेल्या समस्यांचा निर्वाडा करण्याचा प्रयत्न केला व व्यापारी बांधवांना सांगितलं की चोपडा बाजार समितीतील येणाऱ्या शेतकऱ्याला अडचण येऊ नये व बाजार समितीला सहकार्य करा। बैठक पावती असेल ती तुम्ही नियमित आणि रेग्युलर प्रमाणात फाडत राहा। चोपडा बाजार समिती ही जिल्ह्यात नव्हे तर खानदेशात नावाजलेली चोपडा बाजार समितीची ओळख आहे। चोपडा बाजार समितीमध्ये गेल्या वर्षांनंतर काही वर्षाचा अनुभव पाहिला तर दर आठवड्यात 2 ते 5,000 रुपये पर्यंत बाजार समितीची फीस येत होती। यात व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत होते। तर बैल बाजार म्हटल्यानंतर जाऊ द्या इकडून बाजार समितीला काही उत्पन्न येत नाही, तरी काही दिवसांनी व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक घेत असल्याने मागच्या 2 आठवड्यापासून बाजार समितीत 55,000 पेक्षा अधिक फायदा होतोय। म्हणजेच व्यापारी बांधवांकडून पूर्ण सहकार्य होत आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा बाजार समितीची कुठे पावती घेऊन जात असताना गुरांचे व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील असे एकही गाडी अडवली जाणार नाही, असे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन व चोपडा शहर पोलीस स्टेशन असेल यांना विनंती अर्ज केलेला आहे की आमचे शेतकरी बांधवांना जर चोपडा बाजार समितीची पावती असेल तर विनंती करून गाडी अडवू नये, असे अर्जद्वारे सांगण्यात आलेले आहे। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून दिलेली आहे। गुरांसाठी शेड तयार केलेले आहे। गुरांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। पुढील नियमावली व्यापारी बांधवांनी शेतकरी बांधवांनी उपलब्ध करून दिलेली आहे। गुरांचा बाजार एक खानदेशमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो, असे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले। किती रुपयाची विकली? आज 81,000ची जोडी मी निघाली। कोणत्या प्रकारची होती ती? चोपड्या बाजारात बैल जोडी कोणत्या प्रकारची होती? माळवी होते, माळवी। अक्कलकोव्यातून आणले होते। अरे नीचे चिट्टी करणार आहे, मुंह पाती करा काय देखे। दादा, आज बैल व्यापाऱ्यांसोबत आपली कशा संदर्भात चर्चा झाली? आम्ही गेल्या काही दिवसापासून इथले बैल बाजाराचे जे आमचे व्यापारी बांधव आहेत, आम्ही यांना एक विश्वासात घेऊन एक मिटिंग घेतली। मिटिंग घेत असल्यानं व्यापारी बांधवांच्या पहिल्यांदा समस्या आम्ही जाणून घेतल्या। त्यांना शेतकऱ्यांसोबत काय काय अडचणी येत होत्या, बाजार समितीत काय अडचणी येत होत्या आणि रस्त्याने जात असताना गुरं नेत असताना त्यांना पोलीस प्रशासनाकडनं असतील, बजरंग दलवाल्यांकडनं असतील, जे ज्या काही समस्या होत्या ते आम्ही निर्वाळा करण्याचा प्रयत्न केला। आमच्या व्यापारी बांधवांसाठी आम्ही एकच सांगितलं की आपल्या बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला 1 रुपयाची अडचण येऊ देऊ नका आणि तुम्ही बाजार समितीला सहकार्य करा। पावती, बैठक पावती असेल, सौदा पावती असेल, ते तुम्ही नियमित आणि रेग्युलर प्रमाणात फाडत राहा। आपल्या बाजार समिती म्हणजे एक जिल्ह्यातनं नव्हे तर एक खानदेशमध्ये नावाजलेला आपला बाजार समितीचा प्रीमायसेस आहे। या चोपडा बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहिला तर एक दर आठवड्याला 2 ते 5,000 रुपयापर्यंत आपल्याला बाजार समितीची फीज येत होती। आम्ही ह्या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत होतो की बैल बाजार म्हणजे आपण म्हटल्यानंतर जेव्हा तेव्हा इकडनं आपल्याला काही बाजार समितीला उत्पन्न येत नाही। आम्ही काही दिवसांनी त्यांची बैठक घेत असल्याने मागच्या 2 आठवड्यांपासून आमचा प्रत्येक बाजार 55,000पेक्षा प्लस होतोय। म्हणजे आमच्या व्यापारी बांधवांकडनं पूर्ण सहकार्य होत आहे, आमच्या शेतकऱ्यांकडनं पूर्ण सहकार्य होत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये बाजार समितीची कुठेही पावती घेऊन जात असताना गुरांचे व्यापारी असतील, आमचे शेतकरी असेल, एकही गाडी त्यांची अडवणूक केली जात नाही। आम्ही तसं पोलीस प्रशासनाला, जसं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, चोपडा शहर पोलीस स्टेशन असेल, यांना आम्ही प्रशासनाला एक विनंती अर्ज केलेला आहे की आमच्या शेतकरी बांधवांना आमची जर बाजार समितीची पावती असेल तर ती प्लीज करून गाडी अडवणूक करण्यात येऊ नये असं म्हणून आम्ही बाजार समितीमध्ये ती त्यांना फॅसिलिटी देण्याची पूर्तता केलेली आहे। एक छोटंसं 15 बाय 20चे एक शेड प्रत्येक व्यापाऱ्याला आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे। पाण्याची व्यवस्था इथं अवेलेबल करून दिलेली आहे। गुरांसाठी खोडवा इथं अवेलेबल करून दिलेला आहे। पाण्याची हाडची आमची पुढील प्रोव्हिजन व्यापारी बांधव आणि शेतकऱ्यांसाठी इथं प्रोव्हिजन केलेली आहे। येत्या काही काळात हा प्रीमायसेस जिथं आपण उभं आहेत बाजार समितीला, जिथं कॅटल मार्केट भरतं, गुरांचा व्यापार भरतो, इथं आम्ही ट्रिमिक्स करण्याचा पुढील आमचा प्रयत्न आहे। जसं शेतकऱ्यांकडनं आणि व्यापारी बांधवांकडनं आम्हाला जसं जसं सहकार्य मिळेल, जसं जसं इथून उत्पन्नाची बाजू येईल, आम्ही इथं आमच्या मुख्य असलेला गुरांचा बाजार एक खानदेशमध्ये नव्हे तर एक महाराष्ट्रामध्ये, जसं आपले पूर्वी चोपडा बाजार समितीचं नाव होतं गुरांचा बाजार म्हणून, तसं आम्ही नाव लौकिक करण्याचा प्रयत्न पुढील काही दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करू।
तरी आता किती रुपयाची बैलांची खरेदी विक्री झालेली आहे? आजच्या बाजार समितीच्या आवक पाहून 55,000 पेक्षा प्लस आजच्या रविवार आमच्या जाण्याच्या मानस आहे. कारण 200 गुरांपेक्षा जास्त सौदा पावती आजच्या आपल्या या बाजारामध्ये झालेलं आहे. बैठक व्यवस्था जर पाहिली, बैठक पावती पाहिली तर 1000 गुरांच्या जवळपास आपली आजची बैठक व्यवस्था झालेली आहे. बैलांच्या प्रकार आहे का एकाच जातीचे बैल? बैलांचे प्रकार आपल्या बाजार समितीमध्ये जास्त करून मावी जात येत असते, इथं करून नागोरी जातही येत असते आणि गावरान म्हणून आपली जी